अंगाचा थरकाप उडवणारी घटना नाशिक रोड परिसरातील मुक्तिधाम मंदिरासमोर घडली आहे। यात अनियंत्रित ट्रकने रस्त्यावरील वाहनांना उडवीत जात रस्ता ओलांडत असलेल्या मायलेकीला देखील उडवले। यात महिलेचा जागीच मृत्यू झाला होता, तर तिची गरोदर मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे। नाशिक रोड येथील मुक्तिधाम मंदिरासमोरील रस्ता नेहमीच अतिक्रमण आणि वाहतुकीच्या कोंडीमुळे धोकादायक ठरतो। नागरिकांना रोजचं जीवन मुठीत धरून या रस्त्यावरून प्रवास करावा लागतो। अशातच मंगळवारी संध्याकाळी या रस्त्यावर एक अपघात घडला। या अपघातात आई आणि गरोदर मुलगी रस्ता ओलांडत असताना भरधाव ट्रकने त्यांना चिरडले। या भीषण अपघातात 50 वर्षीय आईचा जागीच मृत्यू झाला, तर तिच्या गरोदर मुलीचा आणि पोटातील बाळाचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। बिडकोहून मालधक्का रोडकडे जाणारा ट्रक भरधाव वेगात येत होता। नियंत्रण सुटलेल्या या ट्रकने प्रथम कारला धडक दिली, त्यानंतर बाजूला उभे असलेल्या रिक्षाही उडवल्या। यानंतर रस्ता ओलांडणाऱ्या मायलेकींवर गाडी चढवली। अपघातानंतर जखमींना नागरिकांनी तात्काळ बिडको हॉस्पिटलमध्ये दाखल केले, मात्र उपचार सुरू असताना सुनीता भीमराव वाघमारे वय 50 यांचा मृत्यू झाला। अपघातात सुनीता वाघमारे यांची 8 महिन्यांची गरोदर असलेली मुलगी शीतल प्रेमचंद केदारे हिला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। या अपघातामुळे शीतलचे बाळ रात्रीच दगावले होते, तर उपचारादरम्यान शीतलचाही मृत्यू झाला। बाळपणासाठी ती माहेरी आलेली होती। अतिक्रमण आणि वाहतुकीच्या गोंधळामुळे निष्पाप मायलेकीला आणि जन्माला येण्यापूर्वीच बाळाला प्राण गमवावे लागले, त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला।